युवा भारुडकर अतुल हातेकर ऐक बोल. फुगीरपणा दावू नको मला शानपणा कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं असा गर्वान वागू नको रे अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान फुगू नको रे अतुल माझ्या नादाला लागू गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान फुगू नको अतुल माझ्या नादाला लागू नको फुगीरपणा दावू नको मला शानपण कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद एक क्या हुआ असा गर्वान वागू नको रे अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान फुगू नको रे अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको गर्वान फुगू नको अतुल माझ्या नादाला लागू नको दादा काय म्हणला ही गर्वान वागू नको रे अतुल माझ्या नादाला लागू नको ए संदीप ऐक बोल बोल ऐक आर देऊनी ताव मिशाला मिशाला आर देऊनी ताव मिशाला 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 गर्व करतोच कशाला ए आर पोरा आर मोहितेच्या चोरा ए, ऐक ए संदीप वाघ आहे वाघ डरकाळी जर फोडली ना नुसत्या आवाजानं गार करीन ए अरे पोरा अरे चोरा ए या बिबड्याला तू खवळले कशाला हा अरे पोरा या बिबळ्याला तू खवळले कशाला हा अरे पोरा वाघाला तू खवळलंय कशाला अरे पोरा बिबळ्याला तू खवळलंय कशाला अरे देऊनी ताव मिशाला मिशाला अरे देऊनी ताव मिशाला 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 गर्व करतोच कशाला संदीप रसवेला ये म्हणलं माय अरे पोरा मोहितेच्या चोरा ए या बिबळ्याला तू खवळले कशाला हा अरे चोरा या बिबळ्याला तू खवळले कशाला अरे पोरा वाघाला तू खवळलंय कशाला अरे पोरा वाघाला तू खवळलंय कशाला काल अतुल हातेकर गाठ पडला लय खुश लय आनंदी लय हसायला लागला होता मी विचारला अतुल एवढा आनंदी का एवढा का हसतोय अतुल म्हणला शेजाराला 1 कोटीची लॉटरी लागली मनात म्हणलं वा अतुलची नीती चांगली आहे नीतिमत्ता चांगली आहे मी म्हटलं मग तू का हसतोय ही म्हटलं लॉटरी लागली खरं आहे पण त्याला त्याचं तिकीट सापडणं झालंय काय बोलतोय दादा काय बोलतोयस लगा या संदीपच्या पोटात दुखायला लागलं या संदीपच्या पोटात लई दुखायला लागलं ही डॉक्टरकडे गेला डॉक्टरनं तपासलं डॉक्टरनं चेक केलं डॉक्टरने ह्याला विचारलं संदीप कधीपासून तुझ्या पोटात दुखतोय र डॉक्टरने याला काय विचारलं संदीप कधीपासून तुझ्या पोटात दुखतोय डॉक्टरला म्हणतो डॉक्टर शेजाऱ्यानं 4 चाकी गाडी घेतल्यापासून माझ्या पोटात दुखायला लागते ही नीतिमत्ता याची दादा हे का झालं तर आपण नीतीने वागायचं बंद केलं नीतिमत्तेनं आपण राहत नाही मग एकनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये एक नीती नावाचा भारूड लिहून ठेवलाय आणि त्या नीती नावाच्या भारूडातून एकनाथ महाराज या समाजाला जगाला नीती शिकवतात कसं वागावं शिकवतात कसं जगावं शिकवतात एकनाथ महाराज नीती नावाच्या भारूडात म्हणतात ऐका नीती सांगतो मी एक दास सभेचा सेवक मन टाळू नका कोणी एक दादा कोणी एक अरे सांडावरून जाऊ नये नाथ महाराज इथं शिकवतात कसं जगा सांडावरून जाऊ नये
कुणाची खाऊ नये आणि चोहट्यात राहू नये दादा कोणी एक. मग आकरीत कोणाचं घेऊ नये, इमान आपलं सोडू नये, बेईमान होऊ नये दादा कोणी एक. सज्जनाशी विटू नये, निजस बाटू नये, क्या बात आहे. आणि तस्कराशी काय विचारू नये दादा कोणी एक. भक्ती मार्ग खंडू नये, कुबाड्याशी तंडू नये, मूर्खा संगी भांडू नये दादा कोणी एक. मग संपत्ती आली या माजू नये, अरे पैसा प्रॉपर्टी स्टेट आल्यावर माज करू नका, पैशाची घमेंड कधी करू नका, कारण 100 पोरांचा बाप आणि अख्ख्या भारताचा सम्राट बादशाह राजा असलेला धृतराष्ट्र कुत्र्यासारखा अरण्यात जळून मेला आणि ज्यांनी अखंड आयुष्यभर त्या भगवंताचं चिंतन केलं त्या माझ्या तुकोबारायांना न्यायला जगाचा बाप परमेश्वर आला. म्हणून पैसा आल्यावर कधीच माज येऊ देऊ नका. पण तात्या मावशे आमच्या बोटात 2-2 ग्रॅमच्या 2 जांगत्या, ती पण बेंटेक्सच्या. तात्या आमच्या बोटात 2-2 ग्रॅमच्या 2 जांगत्या, ती पण बेंटेक्सच्या. शेजारच्या लग्नात जाते ऑर्डरी सोडताय भातवाड शिरावाड, भातवाड शिरावाड, भातवाड शिरावाड. इथं एकनाथ महाराज उपदेश करताना सांगतात म्हणून म्हणावं वाटतं, तुझं बंगला गाडी सोनं सांग विचारते का कोण. या समाजामध्ये माणूस पैशानं श्रीमंत मोठा होऊ लागला, पण या पैशाची या बंगल्याची गाडीची किंमत काय आहे म्हणून तर सांगायचं आहे. तुझी बंगला गाडी सोनं सांग विचारते का कोण. मग नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर, अरे नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर. आणि मग माती मोल करल देव मनात आल्यावर, अरे माती मोल करल देव मनात आल्यावर. माती मोल करल देव मनात आल्यावर, माती मोल करल देव मनात आल्यावर. तुझं बंगला गाडी सोन सांग विचारतय का कोण. तुझं बंगला गाडी सोन सांग विचारतय का कोण. नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर, नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर. हे माती मोल करल देव मनात आल्यावर, अरे माती मोल करल देव मनात आल्यावर. माती मोल करल देव मनात आल्यावर, माती मोल करल देव मनात आल्यावर. इथं एकनाथ महाराज म्हणतात, संपत्ती आली या माजू नये, अभिमानान फुगू नये. अरे अभिमानी नाडीला तुका म्हणे वाया गेला, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याची अंकुशाचा मार. अथांग पसरलेल्या समुद्रानं लहानशा झऱ्याला हिनवलं, विचारलं, ए झऱ्या तुला माझ्यासारखं अथांग बलाढ्य होऊ वाटत नाही का. झऱ्यानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. झरा म्हणाला, हे समुद्रा तुझ्यासारखं मोठं होऊन खरट होण्यापेक्षा माझ्यासारखं लहान बनून गोड राहिलेलं केव्हाही चांगलं. त्या झऱ्याचा आदर्श आजच्या समाजानं घेणं काळाची गरज आहे. इथं एकनाथ महाराज नीती शिकवतात, अरे संपत्ती आली या माजू नये, अभिमानानं फुगू नये, ही सभा दे कोणी लाजू नये दादा कोणी एक.